हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण तुमचा सांख्यिकी हा पाठ पाहत आहे. या पाठामध्ये मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समावेशक पद्धती किंवा खंडित वर्ग ही पद्धती पाहिली होती. यामध्ये आपण वर्गीकृत वारंवारता सारणी पाहिली होती. पहा, समावेशक पद्धतीची वर्गीकृत वारंवारता सारणी आपण पाहिली आहे. यामध्ये जे क्लासिफिकेशन ऑफ डाटा असणार आहे किंवा सामग्रीचे वर्गीकरण असणार आहे हे दोन प्रकारांमध्ये केले जाते. पहिला प्रकार जो आपण पाहिला होता तो होता अवर्गीकृत वारंवारता सारणी आणि दुसरा प्रकार जो आहे तो आहे वर्गीकृत वारंवारता सारणी. वर्गीकृत वारंवारता सारणीमध्ये आणखी दोन प्रकार आहेत, समावेशक पद्धती किंवा खंडित वर्ग जो प्रकार आपण ऑलरेडी पाहिला आहे. आज आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत जी आहे असमावेशक पद्धती, ज्याला अखंडित वर्ग असं देखील म्हटलं जातं. त्याआधी आपण काही संज्ञा पाहिल्या होत्या सांख्यिकीमधील, त्याची पुन्हा एकदा रिव्हिजन करणार आहोत म्हणजे असमावेशक पद्धती तुम्हाला आणखी इफेक्टिव्हली समजेल. पहा, वर्ग. वर्ग म्हणजे काय? जेव्हा आपण वर्गीकृत वारंवारता सारणी लिहित होतो तेव्हा आपण गुणांचं एक्झाम्पल घेतलं होतं. ठीक आहे, जी युनिट टेस्ट असणार आहे त्यामध्ये प्राप्त गुणाचं उदाहरण आपण घेतलं होतं. तर तिथे आपण गुण लिहित होतो, परंतु ती सारणी खूप लेंदी होत होती, खूप मोठी होत होती. मग ते टाळण्यासाठी समावेशक पद्धती या सारणीचा वापर केला जातो. इथे आपण जे मार्क्स होते, जे गुण होते ते वर्गामध्ये लिहिले, म्हणजे 6 ते 10 या गुणांमध्ये स्कोअर केलेले विद्यार्थी, 11 ते 15 यामध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी, 16 ते 20 मध्ये गुण मिळवलेले विद्यार्थी. अशा प्रकारे समावेशक पद्धतीमध्ये किंवा खंडित वर्गामध्ये आपण त्याचे प्रकार केले होते. मग वर्ग म्हणजे काय असणार आहे? तर प्राप्तांकांच्या जे आपल्याला प्राप्तांक दिलेले असणार आहेत त्या प्राप्तांकांच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना प्राप्तांकांच्या सोयीस्कर आकाराच्या गटाला आपण वर्ग असे म्हणणार आहोत. मग 6 ते 10, त्यानंतर 11 ते 15, हे पुन्हा 16 ते 20 हे वर्ग झाले. त्यानंतर आपण पाहिलं होतं वर्ग मर्यादा. वर्ग मर्यादा म्हणजे काय? तर वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्ग मर्यादा असं म्हटलं जातं. 6 ते 10 हा एक वर्ग आहे. मग 6 आणि 10 ही त्याची वर्ग मर्यादा झाली. ठीक आहे, मग वर्ग मर्यादा म्हणजे काय? यालाच क्लास लिमिट असं म्हटलं जातं. वर्ग मर्यादा त्याची व्याख्या आपण अशी लिहू शकतो की वर्ग दर्शवणाऱ्या संख्यांना वर्ग मर्यादा असं म्हटलं जातं. वर्ग दर्शवणाऱ्या ज्या संख्या असणार आहेत त्यांना आपण वर्ग मर्यादा म्हणणार आहोत. 6 ते 10 हा एक वर्ग आहे. मग याची वर्ग मर्यादा काय? जे लोअर लिमिट असणार आहे ते 6 असेल आणि जे अप्पर लिमिट असणार आहे ते यामध्ये 10 असणार आहे. त्यानंतर आपल्याला दिला आहे वारंवारता, फ्रिक्वेन्सी. आपल्या टेबलमध्ये तक्त्यामध्ये जो शेवटचा कॉलम असणार आहे तो फ्रिक्वेन्सीचा असणार आहे, जी आपण स्मॉल एफने दाखवतो. त्यालाच वारंवारता असंही म्हटलं जातं. मग वारंवारता म्हणजे काय? तर प्रत्येक वर्गात जेवढे प्राप्तांक येतात त्यांना वारंवारता असं म्हटलं जातं. वारंवारता म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये जेवढे प्राप्तांक येणार आहेत त्या संख्येला वारंवारता असं म्हटलं. प्रत्येक वर्गात येणारे प्राप्तांक म्हणजे वारंवारता होय. यालाच फ्रिक्वेन्सी असं देखील म्हटलं जातं. बघा, आपण जी सारणी पाहिली आहे त्यामध्ये 11 ते 15 या वर्गात 20 प्राप्तांक येतात. 11 ते 15 या वर्गाची वारंवारता किती झाली? 20 झाली. आपण ज्या ताळ्याच्या खुणा करतो त्या मोजून आपण वारंवारता किंवा प्राप्तांक लिहित असतो. मग यामध्ये वारंवारता सारणीमध्ये 20 ही
वर्गातील संख्या झाली, ताळ्याच्या खुणा 20 लिहिल्या म्हणून फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता 20 आहे असं आपण म्हणणार आहे. पुढे बघा, वर्गांतर किंवा वर्ग अवकाश याला क्लास विड्थ असं म्हटलं जातं. खंडित वर्ग दिले असताना लगत येणाऱ्या 2 वर्गांच्या खालच्या आणि वरच्या मर्यादेमधील फरक म्हणजे वर्ग अवकाश असणार आहे. आणि वर्गमध्य काढण्यासाठी आपल्याला एक सूत्र त्यांनी इथे दिलं होतं. वर्गमध्यालाच क्लास मार्क असंही म्हटलं जातं. वर्गमध्य बरोबर खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा खालची वर्गमर्यादा अधिक वरची वर्गमर्यादा अंशेत 2 हे सूत्र आपण वापरणार आहे वर्गमध्य काढण्यासाठी. ठीक आहे, क्लिअर. यानंतर आपण जी आज पद्धती पाहणार आहोत त्या पद्धतीचं नाव आहे असमावेशक पद्धती किंवा अखंडित वर्ग. यालाच एक्सक्लुझिव्ह मेथड असं देखील म्हटलं जातं. असमावेशक पद्धती, असमावेशक किंवा अखंडित वर्ग असं या पद्धतीला आपण म्हणणार आहे. बघा, या पद्धतीमध्ये आपल्याला एक उदाहरण दिलं आहे. वर्ग आपल्याला दिले आहेत 6, 10, 10.3, त्यानंतर 11, 15.7, 19, 20, 12, 13 हे प्राप्तांक आपल्याला दिलेले आहेत. आता यावरून आपल्याला वारंवारता सारणी बनवायची आहे. ठीक आहे, प्राप्तांक आपण वर्गामध्ये घेऊया. प्राप्तांकांच्या सोयीस्कर असणारा जो गट असणार आहे त्याला आपण वर्ग असे म्हणणार आहोत. मग इथे आपण म्हणूया वर्ग. त्यानंतरचा जो कॉलम असणार आहे ते असणार आहेत ताळ्याच्या खुणा आणि शेवटचा जो असणार आहे तो असणार आहे फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता, त्याला आपण म्हणणार आहे, जे आपण एफने दाखवतो. बघा, आता वर्गामध्ये आपण एक गट घेणार आहोत. ठीक आहे, मग या काय गट घेऊया. बघा, 6, 10, 10.3, 11, 15.7, 19, 20, 12 आणि 13 या संख्या आहेत. 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 असे 3 गट आपण घेऊया. बघा, 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20 असे जर गट आपण घेतले तर 6 ते 10 मध्ये असणाऱ्या संख्या किती. बघा, 6 ते 10, 6 आणि 10 या दोनच संख्या आहेत. 10.3 ही संख्या 10 पेक्षा जास्त आहे म्हणून इथे आपण 2च ताळ्याच्या खुणा करणार आणि फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता इथे आपण 2 लिहिणार आहोत. त्यानंतर 11 ते 15 मध्ये आपल्याला किती संख्या आहे ते लिहायचं आहे. 10.3 ही संख्या 11 पेक्षा लहान आहे, ती संख्या येणार नाही. 11 ते 15 पर्यंत असणाऱ्या संख्या 11, त्यानंतर 12 आणि 13 या 3च संख्या आहेत ज्या 11 ते 15 या वर्गामध्ये येतात. मग इथे आपण 3 ताळ्याच्या खुणा काढणार आहोत आणि फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता असेल 3. 16 ते 20 मध्ये किती आहे. बघा, 15.7 16 ते 20 मध्ये येईल. 19 आणि 20 हे 3च घटक 15.7 ही संख्या 16 पेक्षा लहान आहे त्यामुळे ती त्यामध्ये येणार नाही. 19 आणि 20 या 2च संख्या येतील. इथे आपण 2 ताळ्याच्या खुणा काढूया आणि संख्या लिहूया 2. वारंवारता 2 आली. बघा, जर इथे आपण ही सारणी पाहिली तर 6 ते 10 ताळ्याच्या खुणा 2 आहेत. इथे वारंवारता 2 आहे. 11 ते 15 या वर्गामध्ये ताळ्याच्या खुणा 3 आहेत, फ्रिक्वेन्सी 3 आहे. 16 ते 20 या वर्गामध्ये ताळ्याच्या खुणा 2 असून वारंवारता 2 आहे. इथे 10.3 आणि 15.7 हे 2 घटक असे आहेत जे या सारणीमध्ये आपण कुठेच दाखवू शकलो नाही. म्हणजे जी मेथड आपण वापरत होतो समावेशक पद्धतीमध्ये, त्या पद्धतीमध्ये आपण 11.3 किंवा 15.7 या संख्या कुठेच दाखवू शकलो नाही. आणि हे बदलण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर हे जे वर्ग आपण लिहितो ते लिहिण्याची पद्धत आपल्याला बदलावी लागेल.
बघा 6 ते 10 आहे, पण 10 ते 11 मधील ज्या संख्या येतील त्या संख्या लिहिण्यासाठी आपल्याला पुन्हा इथे 10 पासून कंटिन्यू करावे लागेल. म्हणजे इथे जे वर्ग आहेत हे वर्ग आपल्याला बदलावे लागतील. म्हणजेच खंडित पद्धती ब्रेक करून अखंडित वर्ग आपण घेणार आहे. अखंडित म्हणजे जे अखंड येतील, जे मध्ये कुठेही ब्रेक होणार नाही, जिथे खंड पडणार नाही. ठीक आहे, मग इथे आपण अखंडित वर्गामध्ये काय घेऊ शकतो तर 5 ते 10. ठीक आहे, इथेच आपण करूया ताळ्याच्या खुणा. बघा काय येतील तर ताळ्याच्या खुणा वर्ग घेऊया आपण 5 ते 10. त्यानंतर घेऊया 10 ते 15. त्यानंतर असेल 15 ते 20 आणि शेवटचा असेल 20 ते 25. ठीक आहे, बघा जर असं असेल तर 5 ते 10 मध्ये असणारं किती आहे तर एकच आहे. ठीक आहे, इथे जर आपण पुन्हा प्राप्तांक घेतले तर इथे म्हणूया 1. 1 ताळ्याची खूण करूया. विद्यार्थ्यांची संख्या 1 असणार आहे, ज्याला आपण वारंवारता म्हणणार आहोत. 10 ते 15 मध्ये आता 10.3 आपण लिहू शकतो का? येस, डेफिनेटली लिहू शकतो. 10.3 हे 10 ते 15 मध्ये येणार आहे. मग इथे किती घटक असतील तर 5, म्हणून 4 ताळ्याच्या उभ्या खुणा. जी 5वी खूण असणार आहे ती तिरपी रेषा असणार आहे. अशा पद्धतीने आपण इथे वारंवारता लिहिणार आहोत 5. 15 ते 20 मध्ये 15.7 ही संख्या येऊ शकते का? ऑफकोर्स येऊ शकते, कारण 15.6 इथे आपण जे वर्ग घेतो आहोत ते अखंडित वर्ग घेतो आहोत. ठीक आहे, मग इथे ताळ्याच्या खुणा असतील 2 घटक आहेत आणि वारंवारता असेल 2. 20 ते 25 मध्ये 1 ताळ्याची खूण असेल आणि घटक असेल 1. अशा पद्धतीने जे वर्ग आपण अखंडित पद्धतीने लिहितो अशा पद्धतीला असमावेशक पद्धती असं म्हटलं जातं. इथे आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. लक्षात घ्या, 2 पद्धती आपण पाहिल्या, खंडित पद्धती आणि अखंडित पद्धती. खंडित पद्धतीमध्ये जे वर्ग आपण घेत होतो ते घेत होतो 6 ते 10, 11 ते 15 आणि 16 ते 20. अशा प्रकारे जे वर्ग घेत होतो त्या वर्गांमध्ये खंड होत होता. आता 10 ते 11 मधील संख्या आपण या वारंवारता सारणीत दाखवू शकत नाही. 15 ते 16 मधील संख्या इथे दाखवू शकत नाही. परंतु तेच जर आपण खंडित वर्ग पद्धतीमध्ये पाहिलं तर जे वर्ग असणार आहेत ते आपण शेवटची जी संख्या असणार आहे, जी खालची वर्गमर्यादा असणार आहे तिच्यापासून पुन्हा कंटिन्यू करतोय. म्हणजे 5 ते 10 पुढची वर्गमर्यादा आपण घेतोय 10 ते 15, 15 ते 20, 20 ते 25. म्हणजे इथे जी शेवटची वर्गमर्यादा आहे ही पुन्हा कंटिन्यू होतीये. त्यामुळे इथे गॅपमध्ये असणाऱ्या संख्या देखील आपण या वर्ग सारणीमध्ये दाखवू शकतो. त्याच्यासाठी ताळ्याच्या खुणा आपण काढू शकतो. अशा प्रकारच्या पद्धतीला असमावेशक पद्धती किंवा अखंडित वर्ग असं म्हटलं जातं. राईट डाऊन. बघा, वारंवारता सारणीचे विभाजन कशा प्रकारे होणार आहे ते आपण पाहूया. वारंवारता सारणीचे विभाजन 2 मुख्य गटात होणार आहे. त्यापैकी पहिला गट असणार आहे अवर्गीकृत आणि दुसरा असणार आहे वर्गीकृत. अवर्गीकृत आणि इकडे असणार आहे, हा प्रकार असणार आहे वर्गीकृत. जी अवर्गीकृत पद्धती आहे हिचं फर्दर डिव्हिजन होणार नाही, पण वर्गीकृत जी पद्धती आहे याचे मात्र पुढे डिव्हिजन होईल. समावेशक आणि असमावेशक पद्धती. अवर्गीकृतसाठी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. इयत्ता 9वी मधील विद्यार्थ्यांनी मिळालेले गुण आपल्याला दिले आहेत आणि विद्यार्थ्यांची संख्या इथे आपल्याला दिली आहे.
विद्यार्थ्यांची। बघा वय आपल्याला दिलं आहे 14, 15 आणि 16 असं वय असणारी किती मुलं आहेत तर 12, 23 आणि 10। ठीक आहे, इथे आपण अवर्गीकृत सारणी कशी करणार तर विद्यार्थ्यांची वये आणि किती विद्यार्थी आहेत त्यांची संख्या अशा प्रकारे ती सारणी होणार आहे। इथे विद्यार्थ्यांची संख्या 12 आहे तर 12 ताळ्याच्या खुणा आपण काढणार आहोत। ताळ्याच्या खुणा कशा काढणार 1 2 3 4 4 उभ्या रेषा आणि 5वी ताळ्याची खूण ही तिरपी रेषा असणार आहे। पुन्हा आपण सुरू करणार आहोत 1 2 3 4 4 उभ्या रेषा आणि 5वी तिरपी रेषा असणार आहे आणि 1 2 5 हे 5 10 आणि 2 12 अशी 12 विद्यार्थ्यांची संख्या आपण ताळ्याच्या खुणांनी दाखवणार आहोत। अशा प्रकारे ही झाली अवर्गीकृत सारणी। ठीक आहे, क्लिअर। पुढे बघा वारंवारता सारणी वर्गीकृत प्रकार आपल्याला सांगितला आहे। मग वर्गीकृतमध्ये पुन्हा त्याचे 2 प्रकार पडतात, ते आहेत समावेशक पद्धती म्हणजेच खंडित वर्ग आणि दुसरा प्रकार आहे असमावेशक पद्धती म्हणजेच अखंडित वर्ग। बघा पहिला प्रकार आहे समावेशक पद्धती आणि दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार आहे असमावेशक पद्धती। असमावेशक पद्धती। ठीक आहे, समावेशक पद्धती आणि असमावेशक पद्धती अशा 2 पद्धती आहेत। इथे देखील आपण उदाहरण पाहणार आहोत। इथे आपल्याला बुटाचा जो नंबर आहे शू नंबर जो असणार आहे तो बुटाचा क्रमांक आणि विद्यार्थी संख्या आपल्याला दिली आहे। पण इथे आपण कसं लिहिणार 2 ते 4 यामध्ये जो बुटाचा नंबर असणार आहे बुटाचा क्रमांक असणार आहे अशा प्रकारे इथे आपण वर्ग लिहितो आहोत। अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट इथे असणार आहे 2 ते 4, त्यानंतर 5 ते 7 आणि 8 ते 10 यामध्ये बुटाचा नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लिहिणार आहोत। इथे जर तुम्ही नोटीस केलं तर कोणाच्या बुटाचा नंबर असेल 4 ते 5 मध्ये तर तो आपण लिहू शकत नाही किंवा 7 ते 8 मध्ये लिहू शकत नाही। हे डिसकंटिन्युअस आहे, खंडित वर्ग प्रकार आहे आणि असमावेशक मध्ये तोच अखंडित वर्ग प्रकार होणार आहे। बघा 2 ते 4 इथे संख्या लिहिणार आहे आपण 12, 29 आणि 7। तेच असमावेशक पद्धतीमध्ये आपण उदाहरण पाहूया। उंची आपल्याला दिली आहे विद्यार्थ्यांची सेंटीमीटरमध्ये आणि दुसरा कॉलम आहे त्यामध्ये आहे विद्यार्थ्यांची संख्या। विद्यार्थी संख्या व विद्यार्थ्यांची उंची आपल्याला दिलेली आहे। यासाठी आपण काय करणार तर वर्ग घेणार आहोत, परंतु जे वर्ग असणार आहेत हे अखंडित असणार आहेत। म्हणजे उंची आपण घेऊया 145 सेंटीमीटर ते 150 सेंटीमीटर, त्यानंतर 150 सेंटीमीटर ते 155 सेंटीमीटर, त्यानंतर 155 सेंटीमीटर ते 160 सेंटीमीटर। अशा पद्धतीने जर आपण उंची घेतली तर पहा 145 ते 155 हा पहिला वर्ग आहे। पहिल्या वर्गाची जी खालची वर्गमर्यादा आहे तीच वर्गमर्यादा दुसऱ्या वर्गाला आपण कंटिन्यू करतोय 150 ते 155, 155 ते 160। मग इथे विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला दिलेली आहे, ती संख्या आपण लिहिणार आहोत। 145 ते 150 मध्ये असणारे 18 विद्यार्थी आहेत, 150 ते 55 मध्ये 27, तर 155 ते 160 या दरम्यान उंची असणारे 3 विद्यार्थी आहेत। अशा प्रकारे वारंवारता सारणीचे वितरण आज आपण पाहिले आहे। वारंवारता सारणीचे वितरण अवर्गीकृत आणि वर्गीकृत अशा 2 प्रकारांमध्ये केले जाते। वर्गीकृत प्रकारामध्ये आपण एक उदाहरण पाहिलं होतं, विद्यार्थ्यांची वये व त्यांची संख्या। विद्यार्थ्यांची वये आपण डिरेक्टली लिहित होतो। 14 वय असणारे 12 विद्यार्थी आहेत, 15 वय असणारे 23, 16 वय असणारे 10 विद्यार्थी आहेत। यासाठी ताळ्याच्या खुणा कशा पद्धतीने काढायच्या आहे आपण ऑलरेडी पाहिलं आहे। त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे वर्गीकृत वारंवारता सारणी, या सारणीचे 2 प्रकार पुन्हा केले जातात, समावेशक आणि असमावेशक।
समावेशक पद्धती म्हणजेच खंडित पद्धती असणार आहे। इथे आपण जे उदाहरण घेतलं आहे ते पहा, बुटाचा क्रमांक आणि विद्यार्थी संख्या। आता बुटाच्या क्रमांकासाठी जो आपण वर्ग लिहितोय तो वर्ग खंडित प्रकारात आहे। 2 ते 4, 5 ते 7, 8 ते 10 म्हणजे याचं जे शेवटचं लिमिट आहे ते आपण पुन्हा कंटिन्यू करत नाही, ते खंड होतं आहे, डिस्कंटिन्यू होतं आहे, म्हणून याला खंडित वर्ग प्रकार किंवा समावेशक पद्धती म्हटलं जातं। आणि शेवटचा प्रकार आहे तो आहे असमावेशक पद्धती, जिथे जे लोअर लिमिट असणार आहे, जे शेवटचं लिमिट असणार आहे ते पुन्हा कंटिन्यू होतं आहे, अखंडित अशा पद्धतीने आपण वर्ग लिहितोय, म्हणून या पद्धतीला असमावेशक किंवा अखंडित वर्ग पद्धती असं म्हटलं जातं। वारंवारता सारणीचं हे वितरण आहे, व्यवस्थित वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या। या पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सराव संच 7.3 सोडवणार आहोत। थँक्यू, कीप स्टडिंग।